यष्टिरक्षक दिनेश धुमाल यांच्या हातामध्ये आणि पहिली विकेट इथे धावबादच्या स्वरूपात मिळवली. सांघिक कामगिरी संघाच्या नावावर विकेट जाईल. 1-1. कालचा शेवटचा सामना देखील स्वराज्य कशिली आणि सचिनचा पूर्ण असाच झाला होता. 6 मध्ये 6 बनवायच्या होत्या, 2 चेंडूमध्ये 6 आल्या होत्या आणि 5व्या चेंडूवर 4 धावा पळून पूर्ण केल्या आणि स्वराज्य कशिली संघ पराभूत झाला. बघूया गोलंदाज तयार होतील. भरत पाटील, आज विवेक देवलेकर यांचा देखील वाढदिवस आहे. योगेश देवलेकर असतील, उमेश मुकादम, दिनेश धुमाल. इथे फुलटॉस, मात्र फुलटॉसचा समाचार घेता आलेला नाहीये. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतील. 1 धाव, धावसंख्या पोहोचते 2 वर. शेनार यांनी देखील हाताला बँडेज लावलेली आहे. निश्चितच थोडीशी हाताला दुखापत आहे, तरी देखील आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी इथे मैदानामध्ये खेळत आहेत. दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावेनी आपलं खातं आपण ओपन केले. मात्र संजय यांना कुठलीही संधी मिळाली नव्हती चेंडू खेळण्यासाठी. गोल्डन डक वर आउट झाले होते. वेलकम प्यारी केनी, आमचे लियन डीजेचे मालक आहेत आणि ऑपरेटर आमचे अभिम अली यांचं खूप खूप आभार. फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने चेंडूला खेळून काढलेले. चांगले क्षेत्ररक्षण होते, मात्र रनिंग बिटवीन द विकेट देखील सुरेख आहे. 2 धावा पूर्ण, बॅकअप चांगले आहे. निश्चितच आमचे सहकारी गुणलेखक दीपक भुरे यांना देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. धावसंख्या 4 झालेली आहे. निश्चितच राजेंद्र म्हात्रे असतील, राकेश शिवारी, धीरज पाटील, रुपेश पाटील, नितेश पाटील हे आपल्या संघाच्या बरोबर सावलीप्रमाणे नेहमीच उभे राहिलेले आहेत. दमन दौरा असो की आपल्या ग्रामीणमध्ये कुठली स्पर्धा असो, ते नेहमीच आपल्या संघाच्या बरोबर अगदी सावलीप्रमाणे उभे राहिलेले आहेत. निश्चितच त्यांच्या संघाने दमन दौरा चषक देखील पटकावलेले आहे. 2021चा चॅम्पियन संघ आहे दमन दौऱ्याचा जुन नांदुरकी संघ. इथे बिग हिट घेण्याचा प्रयत्न केला होता. चांगला चेंडू. खरोखरच मी भरत पाटील यांचं कौतुक करेन की प्रकाश पाटील यांच्यासाठी अतिशय चांगला चेंडू हाताळलेला आहे. कारण की प्रकाश पाटील देखील एक चांगले फलंदाज आहेत. सोमनाथ पाटील यांचे बंधू आहेत. निश्चितच या दोन्ही बंधूंचं नाव खूप मोठं आहे. आई जोगेश्वरी जुन नांदुरकी संघाकडून प्रिन्स असेल, शिवनाथ म्हात्रे, शेनार असे चांगले फलंदाज आहेत त्यांच्याकडे देखील. इथे मात्र उच्च फटका केला पाहूया. डीप मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर. चेंडू 4 धावांसाठी चौकार येते. चांगला फटका होता. क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न देखील चांगला होता, मात्र चेंडू क्षेत्ररक्षक डोक्याच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी. मॅच बॉल आला तर आपण घ्या, नाही तर हा चेंडू आम्ही नवीन तुमच्याकडे दिलेले. नवीन चेंडू आहे दादा, आपल्याला हा खेळण्यासाठी योग्य असेल तर आपण तो घेऊ शकता. मॅच बॉल गेलेला आहे,
मैदानाच्या बाहेर. धावसंख्या 1-8 आणि पहिल्या षटकातील अंतिम चेंडू शेष आहे. बघूया गोलंदाज भरत पाटील यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती, मात्र चौकारांनी कुठेतरी धावसंख्येला चांगला आकार आलेले. 8 धावा झालेत. निश्चितच आमचे गायक मित्र अजय पाटील यांच्याकडून देखील आपल्या घरच्या लाडक्या संघासाठी शुभेच्छा आलेत. धन्यवाद अजय पाटील. या स्पर्धेच्या आयोजनाला आणि नियोजनाला देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या. ते क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी आणि तिचा पुरेपूर फायदा उचललेला आहे. जिथे 1 होती तिथे 2 आणि तिसरीचा प्रयत्न सफल. फलंदाज धावचीत बाद झालेत शेनार. दुसऱ्या गडी बाद झालेले डीजे. Come on. डीजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-10 धावसंख्या. आई जोगेश्वरी जुनंदुर्की आणि गावदेवी स्पोर्ट पाये दोन्ही बलाढ्य संघ आहेत. निश्चितच या खेळपट्टीवर या दोन्ही संघांची नेहमीच चांगली कामगिरी राहिलेली आहे. मात्र सामन्यातून एक संघ हा निश्चितच एक विजय आणि एक पराभव स्वीकारेल आणि दोन्ही बंधूंची जोडी खेळपट्टीवर सध्या प्रकाशदादा पाटील असतील आणि नॉन स्ट्राईकला सोमनाथ पाटील. निश्चितच राजेंद्र म्हात्रे हे देखील आपल्या जुनांदुर्की संघाच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. हा सामना पाहण्यासाठी देखील राकेश शिकारी, धीरज पाटील, रुपेश पाटील, नितेश पाटील हे इथे उपस्थित आहेत. त्यांचं गुरुदत्त 4वा क्रीडानगरीमध्ये सरपंच चषक 2021-22 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज विवेक देवळीकर. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. बघा चेंडूला ऑन साईडला खेळायचा होता, गती चांगली दिली होती. चांगली बॉलिंग ऍक्शन आहे विवेक देवळीकर यांची आणि त्यांचा वाढदिवस देखील आहे. पहिला सामना त्यांनी जिंकलेला आहे. जयदुर्गा सुरे बी संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये त्याही जोगेश्वरी जुनांदुर्गी या संघाबरोबर फाईट करतात. आतापर्यंत 7 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि धावसंख्या ती 2-10. गोलंदाज तयार विवेक देवळीकर. अकोट टप्प्याचा चेंडू होता, ऑन साईडला चेंडू खेळून काढला होता. उमेश मुकादम यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एकापेक्षा जास्त काही नाही, एकाच जवळ समाधान. धावसंख्या पोहोचते ती 2-11. दहा चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या डावातील धावसंख्या आई जोगेश्वरी जुनांदुर्गी 2-11. सोमनाथ
पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाला होता. इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी आज विवेक देवलीकर आपल्या संघासाठी हाताळत आहेत. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेले आहेत, फक्त 1 धाव दिली आहे. प्रकाश पाटील यांना पहिला चेंडू डॉट, दुसऱ्यावर सिंगल, तिसरा सोमनाथसाठी डॉट आणि हा चौथा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट सोमनाथ यांच्यासाठी. इथे देखील चांगला चेंडू. यष्टीरक्षक दिनेश धुमाल देखील यष्ट्यांच्या मागे चांगला काम करताना. भरभक्कम बरी यष्टीचा हा यष्टीरक्षक दिनेश धुमाल यांना आपण पाहतोय. निश्चितच दिनेश धुमाल यांना बघितल्यावर इंजमाम उल्लाख यांची आठवण ताजी होते. चांगलं यष्टीरक्षण त्यांच्याकडून आजच्या दिवसातून इथं पाहायला मिळते. गोलंदाज तयार विवेक देवलीकर. सोमनाथ सारख्या फलंदाजाला 2 चेंडू निर्धाव. इथे लाईन चुकीचे. पंच सूर्यकांत मोरे सरांचा इशारा व्हाईट बॉल. धावसंख्या 1 धावेने पुढे सरकते. ती 2 बाद 12 धावा. अजूनही या दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघा या आधीचा जो सामना बघितला होता जणू काही धावांचा लॉकडाऊन लागलेला आहे. हे आपण 5 षटक जर बघितले 8 तर कुठेतरी कमी धावा याला लागलेत. पाहूया चेंडू हवेमध्ये, मात्र क्षेत्ररक्षक तिथे बनतात प्रेक्षक. चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार, नशिबाचा षटकार. मोका भी दिया और चक्का भी दिया. मला वाटतं तिथे क्षेत्ररक्षक योगेश देवलीकर आहेत का, आणि निश्चितच त्यांच्याकडून चुकी झालेली आहे. विवेक देवलीकर थोडेसे नाखुश आहेत, कारण की झेल जरी सुटला असता, चेंडू मैदानाच्या आतमध्ये असता तर काही धावा वाचवता आल्या असत्या. मात्र झेलही सोडलं आणि 6 धावा देखील दिल्या. आणि झेल कोणाचा होता तर सोमनाथ पाटील याचा. अजून 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि सोमनाथ सारख्याला तुम्ही जीवनदान देणं हे तितकं सोपं नसेल. बघूया संधीचं सोनं कसा करतोय फलंदाज सोमनाथ. धावसंख्या 18. आणि पाहूया पुन्हा एकदा फटका फसलाय आणि आता चुकी नाहीये. उमेश मुकदम यांच्याकडून झेल टिपला जातोय मिड विकेट आणि काऊ कॉर्नर रिजन मध्ये. आणि सोमनाथ त्याची खेळी इथे मात्र समाप्त होते. 12 चेंडू मध्ये 18 धावा, 3 गडी बाद. आई जोगेश्वरी झोन अंदुरकी. फक्त 23 12 धावाकडून विजय मिळवायचा होता. म्हणजे एकूण जो या आधीचा सामना संपला त्यामध्ये तब्बल 34 चेंडू हे दोन्ही संघाकडून टाकले होते आणि धावा आले होते फक्त आणि फक्त त्या म्हणजे 23. आणि या सामन्यामध्ये देखील जणू काही तसंच चित्र आता पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आहे आणि 12 मध्ये 18 आलेले आहेत. बघूया फलंदाजीतील विशाल. आणि गोलंदाजीतील जयेश. संघातील एक चांगले गोलंदाज आहेत, मात्र इथे फलंदाजीला देखील कमी लेखून चालणार नाहीये. स्ट्राईकवर असतील जयेश, नॉन स्ट्राईकला प्रकाश पाटील. विशाल आहे गोलंदाज जयेश. ओव्हर द विकेट. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू इनसाइड आउटचा फटका. स्लीपर कव्हर सीमा रेषेकडे चेंडू अडवलाय संघनायक आणि येथील 2 धावा. धावसंख्या झाली ती 20. संजय संघाचे संघनायक. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं.
धावसंख्या 20 वर 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. विशालसाठी बिगिट घेण्याचा प्रयत्न होता. बॅकवाट शॉर्ट लेग वरून चेंडू डीप शॉर्ट लेग मधून कलेक्ट केलेले योगेश देवलीकर यांच्याकडून आता चांगले क्षेत्ररक्षण. धाव येईल ती फक्त आणि फक्त एक. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 21. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. बघूया छत्रपती शिवाजी वडनगर संघासमोर सरपंच चषकाच्या दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना खेळण्यासाठी कुठला संघ या सामन्यावर विजय मिळवतोय. स्वतः यष्टीरक्षक दिनेश धुमाल यांनी चेंडूला उचललंय. धावसंख्या झाली ती 22. 22 धावा. 15 चेंडू मध्ये 22 धावा आतापर्यंत आलेले. 3 गड्यांच्या मोबदल्यात आई जोगेश्वरी झून अंदुर्की संघाच्या फलकावर. आणि इथे बघूया ऑन द फायर चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. विशाल याच्या बॅट मधून हा षटकार आलेला आहे. धावसंख्या झाली ती 28. चांगला आकार उकार आलेले षटकारांनी. बघूया अजूनही पहिल्या डावातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज जयेश. विशाल याच्यासाठी ते मात्र फलंदाज फुटवर चेक करून चेंडूची हाताळणी केली होती आणि चेंडू शॉट थर्डमॅन डिझाईनवर गली क्षेत्रामध्ये अडवला होता. धावसंख्या झाली ती 29. शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज जयेश यांचं कौतुक करावं लागेल. षटकार खाल्ल्यानंतर मात्र चांगले चेंडूची हाताळणी. शेवटचा चेंडू बघूया प्रकाश पाटील यांच्या बॅटमधून किती धावा या इथे येतील आणि समोर खेळलेत पाहूया. गॅप मधून चेंडू सीमा पार. 1 बाउन्स चौकारासाठी आणि एकूण धावा झाल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33. 11च्या सरासरीनं या 33 धावा बनवल्या. प्रथम फलंदाजी करताना 3 गड्यांच्या मोबदल्यात आई जोगेश्वरी झून अंदुर्की संघाने आणि विजयासाठी 34 धावांचं लक्ष ठेवलेले आहे ते गावदेवी स्पोर्ट पाय संघासमोर. डीजे थँक्यू डीजे. तर निश्चितच आम्ही मंचावर उपस्थित आई जोगेश्वरी झून अंदुर्की संघाचे खंदेश समर्थक राकेशजी म्हात्रे उपस्थित आहेत. राकेशजी शिकारी आपण देखील याचे विद्यमान उपसरपंच आहेत. तत्पूर्वी आपण राजेंद्र म्हात्रे यांचा स्वागत सन्मान करतोय. सरपंच चषक 2021 मध्ये राजेंद्र म्हात्रे यांचा शुभ सन्मान केला जातोय. प्रेमनाथ माली यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. तर विजयासाठी 18 मध्ये 34 ची आवश्यकता आहे आणि निश्चितच जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा आपण ऐकूया सुमधुर आवाज आमच्या अंजोर इंग्लिश मीडियम स्कूलचे माजी प्रिन्सिपल आणि आमच्या चौठायरवा मानकोली बी संघाचे आमचे सहकारी मित्र खेळाडू सुनील शेलके सरांना आपण 3 षटकासाठी ऐकूया. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी होईल की फलंदाजी हे आपल्यापर्यंत पोहोचवतील सुनील शेलके सर.
पाटील आलेले आहेत. आपलं देखील खूप खूप स्वागत आहे. 18 चेंडू 34 धावा आणि या 34 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग गावदेवी स्पोर्ट पाये संघ कशा प्रकारे करेल हे आपल्यापर्यंत घेऊन येतील. एक सुमधुर आवाज सुनील शेळके सर. 33 धावा पहिल्या सत्रामध्ये धावपल करू लागलेल्या मित्रांनो आपण पाहतो. 34 धावांचं लक्ष मैदानामध्ये इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. टीव्ही स्क्रीनवर निश्चितच तुम्ही मित्रांनो पाहू शकता. सन्माननीय अतिथीगण या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी आलेले आहेत. जगदीशजी पाटील, दरम्यान आपण नेत्रांजन पाटील यांना पाहू शकता, घनश्याम भोईर यांना पाहू शकता, रविशेठ पाटील निश्चितच, त्याचबरोबर रुपेश म्हात्रे हे क्रीडांगण बनवण्यामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. त्याचबरोबर आपण चौथायरवा माणकोली बी संघाचे संघ कर्णधार जुने जाणते क्रिकेटर रमेश दादा भुईर यांनाही या व्यासपीठावर पाहू शकता. पहिलं सत्र संपलंय. दुसऱ्या सत्रामध्ये 34 धावा धावपलकावर लावाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. निश्चितच इथून पुढे फलंदाजी करताना गावदेवी स्पोर्ट्स पाये संघाला चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर आपण सजवून घ्या तितकी ससण्या विनंती असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टाळ्यांच्या गजरामध्ये ते मात्र रवाना करा. आणि या सामन्यासाठी ऑफिशियल पंच गोरखनाथजी पाटील आणि त्यांच्या साथीने वन ऑफ लिजंड अंपायर सूर्यकांत मोरे सर आपण मैदानाचा ताबा घ्या. धन्यवाद. चला या अगोदर निश्चितच प्रत्येक सामना आपण कशमकश आणि रोमहर्षक झालेला निश्चितच पाहिलेला आहे. याही सामन्यामध्ये निश्चितच तो रोमांच प्रेक्षकांच्या भेटीला येतो का हे खरं तर पाहायचंय. क्रिकेट खूप गोष्टी मित्रांनो आपल्याला शिकवत असतं. क्रिकेटमध्ये आनंद निश्चितच विजय झाल्यानंतर आनंद मर्यादित कशा पद्धतीने ठेवायचंय, पराभव झाल्यानंतर ती जी भावना आहे ती कशा पद्धतीने आपण जुळून घ्यायची आहे आणि तो पराभव कशा पद्धतीने खुल्या मनाने स्वीकारायचे, अशा अनेक गोष्टी क्रिकेटने खरं तर आपल्याला शिकवलेल्या आहेत. आणि क्रिकेट बऱ्याचदा क्रिकेट आणि जीवन याच्यामध्ये साम्य असलेलं साधर्म्य असलेलं पाहायला मिळतं. कारण जीवनामध्ये यानंतर काय घडेल ते आपल्याला माहित नसतं. क्रिकेट तसंच आहे. क्रिकेटमध्ये यानंतर काही घडेल हे कोणी सांगू शकत नाही. फक्त आणि फक्त एखादा अंदाज फक्त परिस्थिती निरूप आपण देऊ शकतो. आणि हे जर सांगता आलं असतं तर निश्चितच चौथायरवा माणकोली बी संघ 20 धावा तिकडे मात्र डिपेंड करायच्या होत्या आणि आम्हाला आठवण लगेचच विशाल याची होते. या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये आहेत. आणि क्रिकेटमध्ये खरं तर सगळ्या गोष्टी निश्चित असत्या तर इतक्या मोठ्या प्रमाणात आयोजन करण्याची गरज लागली नसती. घर बसून सर्वांनी क्रिकेटचा आनंद घेतला असता घरी बसून. परंतु थरार आहे, रोमहर्षकता आहे, रोमांच आहे, अनिश्चितता आहे, कुतूहल आहे, या सर्व गोष्टी प्रेक्षकांना मात्र मैदानामध्ये घेऊन येतात. आणि 2021-22 हे पर्व सरपंच चषक माणकोली आपण मित्रांनो निश्चितच इकडे मात्र अनुभवता. नवनिर्वाचित सरपंचताई सविताताई शरद केनी यांची माणकोली ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. त्यांच्या पुढच्या वाटचालीस निश्चितच या स्पर्धेच्या वतीने शुभेच्छा देऊया. आणि मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो जाऊया. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या अंती धावपलकर धावा 33 आणि 34 धावांचं लक्ष असेल. 11.33 ची सरासरी गाठावी लागेल. इथे मात्र 3 षटकांचा सामना 15 मिनिटाच्या अवधीमध्ये कंप्लीट करणं हे बंधनकारक आहे. एका दुसरा मिनिट माणुसकी खातर आपण देऊ शकतो. ह्याच्या पलीकडे अधिक जाता येणार नाही. पंचांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. गोरखनाथ पाटील आणि त्यांच्या साथीने निश्चितच मॅन इन रेड सूर्यकांत मोरे सर आपण निश्चितच यांना आपण पाहू शकता. सूर्यकांत मोरे सरांना अनुभवाचा असेल तर मित्रांनो दमन दौऱ्यामध्ये तुम्ही या. तिथे निश्चितच तुम्हाला सूर्यकांतजी मोरे सर आणि त्यांनी केलेली सल्ला मसलत वेळ अधिक असतो, एकत्र राहायचं असतं आणि त्यावेळेस ते क्रिकेटच्या बऱ्याच गोष्टींवर बोलत असतात. खरं तर गोलंदाज तयार. यावेळेचा हा चेंडू लो फुलटॉस आहे. फक्त आणि फक्त दिशा दिली. डीप मधून क्षेत्ररक्षक आले. एक पूर्ण दुसरीसाठी निघालेत. पाहायचं पाहता पाहता 2 धावा इकडे पूर्ण झाल्या. आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा आलेल्या निश्चितच आपण इथे मात्र पाहिल्या. फलंदाजीसाठी अवेलेबल आहेत जयेश आणि त्याच्या साथीने संजय नावाचे हे 2 फलंदाज आहेत. पहिलं षटक खरं तर 45 च्या कॅटेगरीसाठी रिझर्व्ह केलेलं असतं. आणि अशाही निश्चितच परिस्थितीमध्ये चांगली धावसंख्या उभारताना आतापर्यंत पहिलं षटक
इथे मात्र आपण पाहिलेले गोलंदाज तयार. यावेळेस हा चेंडू फुलटॉस आहे. यावेळेस दिशा दिले, झेल घेण्याचा प्रयत्न नाही, चेंडू मात्र अडवला जातोय. आपल्या संघासाठी 2 धावा निश्चितच इकडे मात्र वाचवल्या आहेत, हे निर्विवाद सत्य आहे. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षक म्हणजे गोलंदाजाच्या पाठीचा कणा आहे असं म्हटलं जातं आणि ज्या ज्या वेळेस क्षेत्ररक्षण चांगलं होतं त्या त्यावेळेस गोलंदाज उभरतो, यामध्ये काही शंका नाही. क्रिकेट निश्चितच मित्रांनो खूप काही गोष्टी आपल्याला देऊन जातो. क्रिकेटमध्ये ओळखी होतात आणि निश्चितच त्या ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं आणि हे व्यासपीठ याच एक द्योतक आहे. गोलंदाज तयार. इथे स्टेप आउट होऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने कनेक्शन आहे, झेल इथे मात्र सुटतोय. हाताचा पिसारा जो फुलवला, मला वाटतं त्या पिसाराच्या पलीकडे जाऊन चेंडू तिकडे मात्र लँड झाला. 3 धावा निश्चितच इकडे कंप्लीट झालेल्या आहेत. चौथीसाठी निघतील का आपल्याला पाहायचं आहे. What a great effort by those batsmen. Well running between the wickets. Ultimately, three runs have been completed by those batsmen, and with the help of this 3-run, score is more on 7. Score is now 7, and this is the very first over is in progress, being bowled by Prakash Patil. वादळ जेव्हा येतात मित्रांनो तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट खरं तर रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने कधीतरी निघून जात असतात आणि म्हणून वादळ महत्वाचं नसतं. प्रश्न असतो त्या वादळात निश्चितच तुम्ही कशा पद्धतीने त्याचा सामोरा केलेला, त्याच्या सामोरे कशा पद्धतीने तुम्ही गेलेले आहात आणि कशा पद्धतीने अविचलित रित्या तुम्ही त्याला सामोरं गेलेले आहात, या सगळ्या गोष्टी खरं तर काउंटर होतात आणि म्हणून ती जी अवस्था आहे ती महत्वाची असते आणि ती बोलून चालून येत नाही, पुस्तक वाचून येत नाही आणि ती अनुभवाने प्राप्त करावी लागते. गोलंदाज तयार असतील. पुन्हा एकदा या षटकामध्ये प्रकाश पाटील नावाचे गोलंदाज आपण अनुभवतो. 3 चेंडूंचा खेळ झाला, 7 धाबा धापलकर लागलेले आहेत. 34 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग इथे मात्र करताना आपण पाहतोय. दुसऱ्या सत्रामध्ये गावदवी स्पोर्ट्स पाये हा संघ. चला खूप वेळ घेत आहेत, खरं तर विनंती असेल प्रकाश पाटील आणि टीम. आताचा चेंडू समोर ठेवला होता, स्लॉक केलेला आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतात, काबू कॉर्नर मध्ये त्याने हवा लागलाय. यावेळेस क्षेत्ररक्षण चांगलं आहे. आता मात्र एका फलंदाजाला मैदान सोडावं लागेल हे निश्चित. धावबादच्या रूपाने पहिला हादरा लागतो गावदबी स्पोर्ट्स पाये या संघाला. धन्यवाद. इतिहास रचला जातो आणि तो इतिहास रचण्यासाठी वेड्यासारखे प्रयत्न करावे लागतात आणि ते वेड म्हणजे खऱ्या अर्थाने कधीतरी आपल्याला झपाटून घ्यावं लागतं आणि एकदा की त्या अवस्थेपर्यंत आपण पोहोचलो, अनुरक्ती आणि अनुताप नावाच्या 2 अवस्था आहेत, त्यामध्ये आपण जर निश्चितच गेलो आणि त्या पद्धतीचे प्रयत्न झाले तर निश्चितच इतिहास हा मित्रांनो रचलेला आपण बऱ्याचदा पाहिलेला आहे आणि त्यासाठी खरं तर तिथपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. गोलंदाज तयार असेल, चांगलं संगीत अभिच्या माध्यमातून यावेळेस धावपलकर धावा आहेत 8 आणि 34 धाबांचा पाठलाग केला जातो. गोलंदाज तयार असतील प्रकाश. यावेळेस हा चेंडू आहे निश्चितच पंच यावेळेस आमच्याकडे वळले डाव्या एसटीला अगदी सोडून जाणारा खूपच बाहेरचा हा चेंडू. पंचांना कोणतीही शंका मनामध्ये नाही, चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला आणि अवांतरच्या रूपाने 1 धाव दरम्यान इकडे मात्र अंकित केली गेली. धावपलकर धावा 9. स्टेप आउट होऊन खेळून काढलेला आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू जाऊन सेफली लँड होतोय. क्षेत्ररक्षक सोमनाथ आलेले आहेत, पायचे फेकी तितकी चांगली राहिली नाहीये. 2 धावा दरम्यान पूर्ण झाल्या, तिसरीसाठी जातील का, दॅट इज द बिग क्वेश्चन. आणि 2 धावा दरम्यान इकडे मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावांनी धावपलक 2ने वाढत असताना आपण पाहू शकाल धावपलकावर धावा लागलेल्या आहेत 11. पहिल्या षटकामध्ये 45 च्या कॅटेगरीसाठी रिझर्व्ह षटक असतं, परंतु कुठेही आपल्याला हलगर्जीपणाचं क्रिकेट पाहायला मिळत नाही. ज्ञानेश्वर मुकादम प्रत्येक षटकामागे निश्चितच या अगोदर आपण पाहिलं 19 धावांचं एक षटक आलेलं होतं आणि म्हणून फलंदाजी फार चांगली राहिलेली. गोलंदाज तयार असलेल्या वेळेस पुन्हा एकदा प्रकाश पाटील. फक्त आणि फक्त डिफेन्सिव्ह मोड मध्ये फलंदाज योगेश देवळीकर होते आणि अशातही चेंडू सरळ निघून गेला बॅट अँड पॅडच्या मधून
आणि त्रिफळाचीतच्या रूपाने क्रमांक 2चा गडी बाद झाला. गावदेवी स्पोर्ट्स पाये या संघाचा बिग विकेट, बिग लॉस. हे वर्ष मित्रांनो कशा पद्धतीने सरलं हे आपल्याला कळलं सुद्धा नाही. 11 धावा धावपल करायचं, 34 धावांचा लक्ष्याचा बाटला करायचंय. कोरोनाची महामारी आणि त्यानंतर कुठेतरी खेळायला सुरुवात झालेली मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाली. आयुष्य असंच आहे, आयुष्यामध्ये एकदा तरी वाईट दिवसांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि त्यानंतरच्या येणाऱ्या चांगल्या दिवसांची तरच आपल्याला किंमत कळत असते. इथे मात्र या सरत्या 1-1.5 वर्षाने आपल्याला खूप वाईट दिवस दाखवले. त्यानंतर कुठेतरी त्यातून आपण उभरतो तर ओमिक्रॉन नावाचा नवीन व्हेरियंट दरम्यान मित्रांनो त्याने धडक मोर्चा उघडलेला आपण पाहतोय. आणि पहिलं षटक मित्रांनो इथे मात्र संपले. पहिल्या षटकांच्या अंती 11 धावा धावपलकावर लागलेले आहेत. सबस्टिट्यूशन दरम्यान इथे मात्र अवेलेबल झालेलं आहे. क्रमांक 2चं षटक यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. कोणता गोलंदाज क्रमांक 2चं षटक इथे मात्र हाताळील. बरेच 3-4 खेळाडू निश्चितच तिकडे मात्र आपण पाहतो. याच्या बाबतीत सहकार्य करायचे. चला गोलंदाज एकच असेल, 4 गोलंदाज वापरू शकत नाहीत. सोमनाथ नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर इथे मात्र तयार होताना आपण पाहू शकाल. यानंतरचं इक्वेशन आमच्यापर्यंत निश्चितच आमचे साथी स्कोरर बंदे मेहदम, दानेश्वर मुकादम 12 चेंडू आणि 23 धावा. या स्पर्धेचं लाईव्ह निश्चितच टेलिकास्ट केलं जातं ओम फोटो लाईव्ह यांच्या माध्यमातून. अनिल केनी आणि त्यांची संपूर्ण टीम चांगल्या पद्धतीने नीट क्लीन टेलिकास्ट दरम्यान आपण मित्रांनो पाहतो. आणि फार कमी दिवसात खरं तर त्यांनी त्यांच्या कामामध्ये फार क्वालिटी आणलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. गोलंदाज तयार असतील. चला सोमनाथ अधिकचा वेळ घेऊ नका. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. चला क्षेत्ररक्षण लावून झालं असेल तर गोलंदाजाने तयार व्हावं. सोमनाथ पहिला चेंडू फुलटा चेंडू, चेंडूला टर्न केले, वळवले डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या अंतर्गत. क्षेत्ररक्षक तयार असतील. चेंडू अडवला, फेकी केली, एक धाव घेण्याची मुभा, ती धाव घेतली गेली आणि धावपल करूया आज बरोबर धावा 12. दुसरं षटक इथे मात्र घेऊन येताना सोमनाथ पाटील याला आपण पाहिले. या अगोदर खरं तर जो नांदुर्गी संघ फार मोठ्या अडचणीत होता आणि त्या अडचणीतून सोमनाथ पाटील याने निश्चितच त्यावेळेस संघाला सावरलं. 6 चेंडूमध्ये 7 धावा करण्याची निश्चितच जबाबदारी तिकडे मात्र फलंदाजांवर होती आणि त्या 7 धावा डिफेंड केल्या खरं तर 6 चेंडूंमध्ये. व्हॉट अ ग्रेट जॉब डन बाय हिम. आणि पुन्हा एकदा यावेळेस या सामन्यामध्ये क्रमांक 2चं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्गावर इथे मात्र तयार असतील. चला क्षेत्ररक्षण बदलून झालेलं असेल तर गोलंदाज तयार व्हा. गोलंदाज तयार. यावेळेस एक hand properly taken by the wicket keeper. Yes, wicket goes down. Gadi baad. Vivek Devlikar back to the pavilion.
धावपलक आहे 16. किती 18 धावा धावपलकावर 18. दोन धावा आल्या धावपलकावर. धावा आहेत 20 आणि 34 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना आपण गावदेवी स्पर्स पूर्णा संघाची ही फलंदाजी पाहतो. विवेक आणि गावदेवी पाय संघाची फलंदाजी पाहतो. विवेक आणि त्याच्या साथीने उमेश नावाचे दोन फलंदाज. जयेश आणि त्याच्या साथीने निश्चित उमेश नावाचे दोन फलंदाज. यस, गोलंदाजी मार्कवर सोमनाथ तयार असतील. या षटकातील शेवटचा चेंडू फेकला जाईल. 7 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण. फुलटॉस आहे, यावेळेस पाहायचं आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. एक पूर्ण. यावेळेस धावबादच्या रूपाने गडी बाद करण्याची संधी आहे. धावबादच्या रूपाने गडी बाद. क्रमांक 4चा धक्का लागतोय गावदेवी स्पोर्ट्स पाय या संघाला. सहा चेंडू आणि 12 धावा असं समीकरण मैदानामध्ये यानंतर उरतंय. फार चांगला सामना मित्रांनो आपल्या भेटीला इथे मात्र आलेले आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण एन्जॉय करत आहात. गावदेवी स्पोर्ट्स पाय वर्सेस आई जोगेश्वरी जून अंदुरकी या दोन संघांदरम्यानचा हा सामना आहे. पाहायचंय फलंदाज धावबादच्या रूपाने बाद झालेत आणि नवीन फलंदाज इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. पाहायचंय दिनेश नावाचा फलंदाज आहे आणि त्याच्या साथीने फलंदाजीसाठी अवेलेबल आहेत उमेश. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटर आहे उमेश. याला म्हटलं तर गेम कशा पद्धतीने चालवायचे हे त्याला माहिती आहे. आपल्या संघासाठी बऱ्याचदा त्यांनी ते करून दाखवलेले आहे. आणि नवीन 40+ क्रिकेट संघटनेतील फलंदाजांचा विचार केला तर काळराम केणी सर निश्चितच उमेश नावाचा असा फलंदाज आहे ज्याच्याकडे रिव्हर्स मारण्याची फार मोठी ताकद आहे. क्रमांक 3 साठी गोलंदाज अवेलेबल आहेत गणेश भोईर. दिनेश, उमेश आणि गणेश अशा पद्धतीचे 3 ईश आपल्याला इकडे मात्र पाहायला मिळतात. गोलंदाज तयार यावेळेस गणेश भोईर. 6 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण. फुलटॉस आणि यावेळेस हवा तसा समाचार घेता आला नाही. एकदा पूर्ण असेल. दुसरीसाठी निघालेत. स्ट्रायकिंग एंडला थ्रो जातो आणि पंचांकडे जोरदार दाद मागितली जाते. पंच मात्र नकारार्थी मान हे डोलावताना आपण पाहतो आहोत आणि इथे मात्र ही धाव कंप्लीट केली गेली. 2 धावा पूर्ण झाल्या आणि खरं तर इट वॉज व्हेरी टफ कॉल फॉर अंपायर आणि पंचांनी चांगली कामगिरी केली. अंतिम क्षणापर्यंत इथे मात्र नजर पंचांची होती आणि धावबादच्या रूपाने गडी बाद झाल्याने ही एक गोष्ट आहे. तिथे मात्र
बाल बचावले, परंतु हा चेंडूचा सामना करत असताना फलंदाजाला असं वाटलं हाईट फॅक्टर इथे मात्र विचारात घेतली जायला हवी होती आणि कुठेतरी निराश फलंदाज दिनेशाला आपण पाहतो. उंच पुढे खरं तर फलंदाज आहेत. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इथे मात्र विचारात घेतला जातो. चेंडू कशा पद्धतीने पडतो हे पण विचारात घेतलं जातं आणि फार चांगलं कामगिरी इथे मात्र पंचांनी केली. रिप्ले मध्ये आम्ही पाहिलं निश्चितच फलंदाज पोहोचला होता. गोलंदाज तयार असेल यानंतर समीकरण उरतंय 5 चेंडू आणि 10 धाबा. 200च्या स्ट्राईक रेटने इथे मात्र ह्या धाबा कमाव्या लागतील फलंदाजी करणाऱ्या दिनेश आणि उमेश पर्यायाने गावदेवी स्पोर्ट्स पाय या संघाला. गोलंदाज तयार. क्षेत्ररक्षण बदलवलं जात आहे. आपण पाहतोय जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे सीमारेषेच्या लगत आहेत. गोलंदाज तयार. 5 चेंडू 10 धाबा. स्पीडअप करा गेम. पाच 10 इथे समोर ठेवलंय पाहायचंय क्षेत्ररक्षक पोचतात का? क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. ग्रेटली डेडिकेटेड एफर्ट होता परंतु तरी सुद्धा आउट ऑफ हिज रिच. एफर्ट वाईज निश्चित चांगला एफर्ट आहे परंतु यावेळी चेंडू हुलकावणी देऊन निघून गेला सीमा रेषेच्या बाहेर आणि 4 धावा इकडे मात्र अंकित केल्या गेल्या. धावफलक 4 ने वाढलाय 28 ऑन दी बोर्ड आणि 34 धाबांचं लक्ष आहे. मला असं वाटतं यानंतर समीकरण बदलेल. 4 चेंडूंचा काही शेष असेल 6 धाबांची गरज असेल. 4 मध्ये 6 आणि हा मोक्याच्या क्षणाला इथे मात्र एक चौका मारलाय असं म्हणायला हरकत नाही. फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये एफर्ट चांगला होता परंतु डाय हार्टेड एफर्ट जरी असेल तरी निकाल त्यांच्या बाजूने नाही. गोलंदाज तयार. एखादा मोठा फटका मारून हा सामना इथे मात्र संपवतोय का दिनेश आपण पाहणार होतो. एक पूर्ण असेल दुसरीसाठी जातील का? दिस इज दी चॅलेंज फॉर हिम. अल्टिमेटली सेकंड रन हॅज बीन कम्प्लिटेड बाय दी बॅट्समन दिनेश आणि ह्या 2 धाबांच्या मदतीने धावफलक 2 ने वाढत असताना आपण पाहू शकाल यावेळेस 30 धावा धावफलकर आहे. 4 धाबांची गरज असेल आणि 3 चेंडूंचा काही यानंतर शेष असेल. अशा पद्धतीचे सामने खऱ्या अर्थाने 2021-22 मध्ये आयोजनात आलेल्या सरपंच चषकात खास करून मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळालेले आहेत आणि हीच खरी निश्चितच ओळख आहे या चषकाची, या स्पर्धेची आणि या आयोजकांची. गोलंदाज तयार असेल. 3 चेंडू आणि 4 धाबांची गरज मैदानाच्या आतमध्ये. एखादा मोठा फटका निश्चितच मारून हा सामना इथे मात्र संपवला जातो की एकेरी दुहेरी धाव दरम्यान इकडे मात्र घेतली जाते दिनेशच्या माध्यमातून. जस्ट 1 बिग हिट अवे फ्रॉम द विक्ट्री. विल गो फॉर द बिग हिट दिनेश. इथे मोठा फटका खेळायचा होता. कॉन्टॅक्ट कुठेतरी ऑफ स्टंपच्या बाहेर दरम्यान झालेला आहे असं पंचांनी निश्चितच इथे मात्र आम्हाला सूचित केलं आणि लेग बायच्या रूपाने 1 धाव दरम्यान इकडे मात्र अंकित केली आणि मला असं वाटतं तितकी गती आपल्याला दिसली नाही परंतु या चेंडूमध्ये फार गती दिलेली होती या गोलंदाजाने जेणेकरून दिनेश दरम्यान त्या पद्धतीने रिॲक्शन या फलंदाजाची आपण पाहिली. 2 चेंडू 3 धाबा असं समीकरण. पाणी घेऊन जा आणि फलंदाज बघा जर काही अडचणीमध्ये असतील तर निश्चितच विचारणा करा, विचारपूस करा. यासाठी 2 चेंडू 3 धाबा असं समीकरण. इथे मात्र रिकव्हरी या फलंदाजाची जोपर्यंत होते तोपर्यंत जाऊया शांत संगीत ऐकूया. अंदाज इथे मात्र तयार झालेले आपण पाहतो. यानंतर समीकरण उरलंय 2 चेंडू आणि 3 धाबा असं समीकरण. 34 धाबांचा पाठलाग केला जातोय. 31 धाबा आतापर्यंत धावफलकर लावलेले आहेत. गावदेवी स्पोर्ट्स पाय संघाच्या माध्यमातून हे दुसरं सत्र मित्रांनो अनुभवतोय. नाणेफेक जिंकली होती. क्षेत्ररक्षण इथे मात्र स्वीकारलं होतं आणि आतापर्यंत हा जो सामना आहे बरोबरीने चाललेला आहे असं म्हणायला हरकत नाही. 2 चेंडूंमध्ये 3 धाबा होणं तर अगदी सोपं आहे परंतु या 2 चेंडूंमध्ये 3 धावा रोखल्याही जाऊ शकतात. गोलंदाज त्याप्रमाणे इथे मात्र त्यांना गोलंदाजी करावी लागेल.
अनुभवानी परिपूर्ण अशा पद्धतीचा गोलंदाज गणेश भोईर याला आपण पाहिले आणि 2 चेंडू आणि 3 धाबाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला निश्चितच पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक आपापल्या पोझिशन इथे मात्र कॅरी करताना आपण पाहतोय क्षेत्ररक्षकांची बॉडी लँग्वेज थोडीशी खालावलेली दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. नथिंग इज इम्पॉसिबल, अशक्य असं काही नसतं पाहायचंय. गोलंदाजाने 1 चेंडू जर निर्धाव केला तर हा सामना कोणत्या निश्चितच संघाकडे जाईल हे सांगता येत नाही. सस्पेन्स तिथे मात्र निश्चितच राहील. 1 डॉट डिलिव्हरी इज रिक्वायर्ड. 2 चेंडू 3 धाबा असं समीकरण. उमेश मुकादम यावेळेस काय करतील? गोलंदाज तयार. गणेश भोईर. क्षेत्ररक्षण बदलवलं जात आहे आणि पाहायचं आहे. विनंती असेल चला क्षेत्ररक्षक आपण आपली जागा लवकरात लवकर घ्या. 2 चेंडू आणि 3 धाबा, एखादा डॉट चेंडू किंवा एखादा मोठा फटका. सामना इथे मात्र फिनिश झालेला आपल्याला पाहायला मिळतील. यशस्वी लोक कारण सांगत नाहीत आणि कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही. गोलंदाज तयार. रिव्हर्स. यावेळेस निश्चितच प्रयत्न झालाय, अयशस्वी प्रयत्न झालाय. हीच ती गरज होती का? या क्षणाला इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करणं किती संयुक्तिक होतं उमेश मुकादम नावाच्या या फलंदाजासाठी. इथे मात्र पाहायचंय आपल्या संघासमोरच्या अडचणी इथे मात्र खरोखर वाढवलेल्या आहेत, परंतु या वाढलेल्या ज्या अडचणी आहेत त्या कमी करण्याची संधी त्यांच्याचकडे, त्यांना ते करून दाखवावं लागेल. अल्टिमेटली पाहायचंय 1 चेंडू शिल्लक, 3 धावांची गरज. कोण ठरेल नायक? या उलट कोण असेल खलनायक? पाहायचंय गोलंदाज की फलंदाज. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बदललं. पाय की त्यांच्या साथीने ते मात्र जून अंदुरकी. पाहायचंय गोलंदाज तयार असतील. 1 चेंडू 3 धावा. समीकरण थोडं कठीण झालं यावेळेस फलंदाजीसाठी. ड्रेसिंग अँड चेसिंग इज कंपल्सरी. 3 धावा पूर्ण कराव्या लागतील. या अगोदर विनोदाने आपण बऱ्याचदा म्हटलंय 2.5-3 चालणार नाहीत. गोलंदाज तयार. 1 चेंडू 3 धावा आणि त्याही पूर्ण. यावेळेस क्लीन बॉल. व्हॉट अ ग्रेट बॉल. ड्रीम बॉल, ड्रीम बॉल. यस, ड्रीम कम्स ट्रू. व्हॉट अ ग्रेट विक्ट्री बाय जुनांदुर की टीम. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग बाय गणेश भोईर. यस, अल्टिमेटली क्लीनचेस्ट विक्ट्री फॉर हिज टीम. गणेश भोईर ग्रेट लीडर बाय हिम. आणि जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. काय सामना झाला मित्रांनो. क्रिकेट कधी हसवेल कधी रडवेल सांगता येत नाही आणि क्रिकेट खेळत असताना विथ द कॅल्क्युलेशन ते खेळावं लागतं. अतिशय नाराज दिनेश आमच्या समोर आहेत. आपण पाहतो राग निश्चितच त्यांना अनावर झालेला आहे. हार्ड लक टफ लक दिनेश निश्चितच. आणि ती सिच्युएशन खरं तर नव्हती रिव्हर्स अटेम्प्ट करण्यासाठी, कारण तुमच्याकडे इन मिन 2 चेंडू शिल्लक होते. 3 धावा करायच्या होत्या. सरळ बॅटनं जर खेळून काढल्यास तर बेटर रिझल्ट कदाचित राहिला असता. असू द्या, क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये ह्या सर्व गोष्टी मित्रांनो होत असतात. हु इज द मॅन ऑफ द मॅच? किती करायचं, किती काय करायचं आणि चालेल. निश्चितच या सामन्याचा